पितृपक्ष कथा. सीतारामपूरमध्ये 2 भाऊ राहत होते. त्यांचे आई वडिलांचा मृत्यू होऊन खूप वर्ष झाली होती. मोठा भाऊ शहादू खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे खूप जमीन जुमला होते. लहान भाऊ महादू मात्र खूप गरीब होता. त्यांच्याकडे तर रोजच्या खाण्यापिण्याचेही वांदे होते. तो कसाबसा आपला आलेला दिवस ढकलत होता. शहादूच्या पत्नीला संपत्तीचा खूप गर्व होता, तर महादूची पत्नी मात्र अत्यंत साधी मनाची होती. अनंत चतुर्थी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या मध्य पक्षात पितृपंधरवडा आला होता. तेव्हा शहादूच्या पत्नीने त्याला सांगितले की आता पितृपक्ष सुरू झालेला आहे, तर आपल्याला पितरांचं श्राद्ध केलं पाहिजे. तेव्हा शहादू म्हणाला, हे व्यर्थ कार्य आहे, यासाठी उगाच पैसा व वेळ खर्च करून काय फायदा. उगाच काहीतरी बडबड करू नकोस. परंतु त्याच्या पत्नीला त्याला समजावले की आपण जर पितृपक्षामध्ये पितरांना जेवू नाही घातलं तर आपल्याला गावातील लोक नावं ठेवतील. त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये पितरांना जेवू घातलं पाहिजे. पण यात तिचा दुसरा हेतू देखील होता, तो म्हणजे तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करायसाठी ही संधी योग्य असल्याचे वाटत होते. मग ती म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल, पण मला यात काही त्रास होणार नाही. मी महादूच्या बायकोला बोलावून घेईन, दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ. त्यानंतर तिने शहादूला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले. दुसऱ्या दिवशी तिने महादूच्या बायकोला बोलावले. आपल्याला बोलावले म्हणून महादूची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली. तिने स्वयंपाक तयार केला, अनेक पदार्थ केले. मग सर्व कामे होऊन कोणती तिच्या घरी आली, कारण तिलाही पितरांचे श्राद्ध अर्पण करायचे होते. यावेळी शहादूच्या पत्नीने तिला थांबवले नाही ना ती थांबली. लवकरच दुपार झाली. पूर्वज जमिनीवर उतरले. शहादू महादूचे पूर्वज आधी शहादूच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्याकडे इथे काहीही नव्हते. शहादूच्या पत्नीच्या घरचे सर्व लोक तिथे जेवणामध्ये व्यस्त होते. निराश होऊन ते महादूच्या घरी गेले. पण बिचारा महादू घरी तर काहीच नव्हते. 18-20 व दारिद्र्य असणारा तो महादू उदास बसला होता. त्यानं पूर्वजांच्या नावावर आगयारी दिली होती. पूर्वज त्याची राख चाटून भुकेने नदीकाठी गेले. थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्रित आले आणि आपापल्या श्राद्धांबद्दल स्तुती करू लागले. शहादू महादू यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले सर्व कथन तिथे केले. मग सर्व इतर पितृ त्यांना बोलू लागले की जर महादू सक्षम असता तर त्यांना तुम्हाला जेवायला दिलं असतं, पण त्याच्याकडे काहीही नव्हतं म्हणून त्यानं निदान तुमच्या नावाने आगयारी तरी केली. पण ज्याच्याकडे सर्व काही होतं त्याने मात्र तुमच्या नावाने काहीही केलं नाही, तुम्हाला घास आघाडी ठेवला नाही. मग ते विचार करू लागले की महादूकडे धनधान्य असतं तर कदाचित त्यानं उपाशी राहावे लागले नसते. पण महादूच्या घरी भाकरीही खायला नव्हती. हा सगळा विचार करून त्यांना महादूची दया आली. अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले की महादूचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे. संध्याकाळ झाली. महादूच्या मुलांना खायला काहीतरी मिळाले नाही. बिचारी पोरं रडत रडत आईकडे गेली. त्यांनी आईला सांगितले, आम्हाला भूक लागली आहे, आम्हाला काहीतरी खायला दे. आज लोकांच्या घरी पंचपक्वान्न बनले आहे, आम्हाला पण ते खायचे आहे. तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून महादूची बायको म्हणाली, जा कुंड अग्नात उलटे ठेवले आहे, जा उघडून ते मिळेल तेच वाटून घ्या आणि खा. मुलंही आनंदाने तिथे पळत गेली. त्यांना वाटले की आईने खरोखरच काहीतरी छान बनवलेलं आहे. मुलं तिथे पोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे. ती आईकडे धावत आले आणि सर्व काही सांगितले. अंगणात आल्यानंतर महादूच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला.
तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. अशा रीतीने महादू श्रीमंत झाला, पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही. दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला. श्राद्धाच्या दिवशी महादूच्या पत्नीने 56 प्रकारचे पदार्थ बनवले. ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले, भोजन केले, दक्षिणा दिली, सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ बहिणीला जेवण दिले. यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते. अशा पद्धतीने जे कोणी आपल्या पितरांसाठी दानधर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य निघून जाते. त्यांचे पित्र त्यांच्यावरती संतुष्ट होतात. आता आपण पाहूयात की कोणत्या कारणामुळे पित्र नाराज होतात. पूर्वजांनाही त्यांच्या वंशाकडून आदर हवा असतो. धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा एखादा प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्यांच्या वंशाचा आरक्षण करतो. पण वंशांनी त्याची पूजा केली नाही किंवा त्याचा तिरस्कार केला तर त्यांना राग येतो, त्यांना वाईट परिणाम होतात. अशा परिस्थितीत ते सूचित करतात की पूर्वज त्यांच्यावर नाराज आहेत. मुलांच्या सुखात अडथळे असे मानले जाते की वडीलधारे नाराज झाले असतील तर मुलांच्या सुखात बाधा येते. जर एक मुलं असेल तर ती तुमची प्रतिस्पर्धा असेल. तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. 2. विवाहात अडथळे असे मानले जाते की पितरांच्या नाराजीमुळे घरातील कोणत्याही मुलाचे लग्न होत नाही आणि विवाह झाला तरी वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. 3. कोणत्याही कामामध्ये अडथळे असे मानले जाते की जर तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर ते पितरांच्या नाराजीचे किंवा पितृदोषाचे लक्षण आहेत. 4. भांडण होणे शास्त्रानुसार घरामध्ये वारंवार भांडण होणे पितृदोषाचे कारण मानले जाते. 5. आकस्मिक नुकसान असे मानले जाते की पूर्वज नाराज असतील तर जीवनात अचानक मोठे नुकसान सहन करावे लागते. आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. आता पाहूयात आपण पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय. पितृपक्षामध्ये दान करावे गायीला. दान करावे पितरांच्या शांतीसाठी विधी करावेत. ज्या दिवशी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध आहे त्या दिवशी किमान कावळ्याला अन्न द्यावे, गायीला अन्न द्यावे आणि कुत्र्यालाही अन्न द्यावे.